नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे केक। मुलांनी सांगितलं की आज आम्हाला बेकरीसारखा केक घरीच बनवून पाहिजे, म्हणून बेकरीसारखा टेस्टी केक घरीच बनवला। मुलांना मी बनवलेला केक खूप आवडला। मी बनवलेला केक कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया। 1 कप इतकं चॉकलेट प्रीमिक्स घ्यायचं। प्रीमिक्स हे रेडीमेडच आहे, मी घरी बनवलेले नाही। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा छोटा तेल घालायचं, आपलं कुकिंग ऑइल। त्यानंतर त्याच कपाने मी पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं घालून मी हे मिक्स करून घेते प्रीमिक्सपासून बॅटर बनवण्यासाठी अर्धा कप इतकं मी पाणी वापरलं आहे। पुन्हा मी थोडं पाणी घातलं आहे, टोटल मला अर्धा कप पाणी लागलं आहे, ते मिक्स करून घेतलं आहे मी। आता या टिनला मी बटर पेपर लावून ऑइल लावून घेतलं आहे। त्यामध्ये जे आपण बॅटर बनवलं आहे ते ओतून घ्यायचं। यामध्ये छान असे बबल्स तयार झाले आहेत, तर हे बॅटर काढून घेते मी। त्यानंतर ह्याला 2-3दा मी टॅप करून घेते, तर ह्यातले जे बबल तयार झाले आहेत ते सगळे निघून जातील। आता गॅसवरती मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं, तर ते छान गरम झाले। आता त्यामध्ये केक टिन ठेवून घ्यायचा। त्यानंतर त्यावरती एक प्लेट झाकून ठेवा। पातेल्यावरती प्लेट एकदम पॅक बसली पाहिजे, तरच आपला केक छान बेक होतो, नाहीतर मध्ये कच्चा राहतो। तर केक बेक होण्यासाठी 20 ते 25 मिनिटासाठी मी ठेवून देते। त्यानंतर बघूया आपला केक बेक झालाय का। आता 20-25 मिनिटं झाली आहेत, तर केक आपला बघा किती छान बेक झालाय। मी टूथपिकच्या साहाय्याने तुम्हाला केक बेक झालाय की नाही मध्ये सेंटरला दाखवते। तर आता टूथपिक घातले आहे मी, तर बघा टूथपिक एकदम क्लीन निघालं आहे। केक आपला पूर्ण बेक झाला आहे। तो मी केक काढून घेऊन थंड करण्यासाठी ठेवून देते। केक आता थंड झाला आहे, तो मी तुम्हाला काढून दाखवते बाहेर। ह्यावरती बटर पेपर लावला होता ना, तो मी काढते। बघा किती छान निघाला बटर पेपर। केक ही छान आपला स्पंजी तयार झाला आहे। त्याचे मी 2 लेयर करून घेणार आहे। लेयर करताना तो व्हिडिओ शूट झाला नाही। थोडीशी क्रीम मी खाली लावून वरची टॉपची लेयर आहे ती मी खाली ठेवून घेतली आहे। त्यानंतर त्यावरती मी शुगर सिरप घालत आहे। शुगर सिरपने पूर्ण स्पंज आहे तो छान भिजवून घ्यायचा, तर आपली क्रीम त्याला पकडून घेते। त्यानंतर आता मी क्रीमची लेयर लावून घेते। केकची पहिली लेयर लावून झाली आहे क्रीमची। त्यानंतर आता दुसरा स्पंज ठेवते। त्यावरती आता शुगर सिरप चमच्याने अशा प्रकारे मी ओतून घेते। छान आता त्यामध्ये शुगर सिरप आत सोक झाला आहे। दुसऱ्या लेयरवरती मी अशा प्रकारे क्रीम लावून घेते। माझ्या चॅनलवरती घरच्या साहित्यापासून स्पंजी केक कसा बनवायचा याचा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही नक्की पहा। डार्क चॉकलेटचे गनाश बनवून घेतले आहे, ते मी अशा प्रकारे साईडनं सोडून घेते। साईडनं पसरवून झाल्यानंतर वरतीही मी गनाश पसरवून घेणार आहे। गनाश पसरवून झाले आहे। माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे 2 नोझल्स आहेत, त्यापासून मी डिझाईन बनवून घेते व केक कंप्लीट करते। मी बनवलेला केक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।